नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला पाहायची आहे फांदभाजी, रानामध्ये मिळणारी लाख मोलाची भाजी. आपल्या शरीरासाठी उपयोगी पडणारी, पचनक्रिया सुधारते, शरीराला थंडावा देते. पोट फुगलेलं असलं तर त्यावरतीही उपयोगी पडणारी भन्नाट रेसिपी आहे. गावाला गेलं का रानामध्ये शेताच्या कडेला बांधावरती ही भाजी मिळणारी फांदभाजी तोडून आणलेली आहे. त्याची फक्त पाने तोडायची. फांदभाजीची पाने कशी ओळखायची ही सुद्धा मी सांगणार आहे. फक्त हृदयाच्या आकारासारखी असलेली फांदभाजी, वेली झाडांवरती जाणारी, ही आहे फांदभाजी. फांदभाजी कशी ओळखायची? फांदभाजीच्या पानांना पाठीमागे देठ असलेल्या भागाला थोडंसं काळा पॉइंट असतो. तुम्ही तो भाजी खुडून आणल्यानंतर पानं तुम्हाला नक्कीच ही दिसतील. ही अशी पानभाजी म्हणजे फांदभाजी तोडून आणलेली आहेत पानं. त्या भाजीपासून आपल्याला भन्नाट रेसिपी बनवायची आहे. आता ही स्वच्छ धुवायची आहे आणि त्याची देठं काढून घ्यायची आहे. देठं काढल्यानंतर कापून घ्यायची आहे व्यवस्थित बारीक. प्रत्येक पानावरती असे काळे डॉट असतात. ते नक्की तुम्ही पहा आणि ओळखून ही फांदभाजी घेऊन या. रानामध्ये अनेक भाज्या असतात, त्यातलीच ही फांदभाजी. आता आपण देठं खुडून घ्यायची आहे आणि नंतर बारीक चिरून घ्यायची आहे. फांदभाजी म्हटलं का कोणाला ओळखतही नाही, पण गावच्या लोकांना किंवा रानात राहणाऱ्या लोकांना ही भाजी ओळखण्यात खरंच छानच असते ही भाजी. आता आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कापून घ्यायची आहे. त्यासाठी लागणार आहे आलं, हिरव्या मिरच्या 7-8 आणि भरपूर असा लसूण. त्यामध्ये वाटायला जिरंही घ्यायचं आहे. हे पहा, 1 चमचाभर. आणि बारीक वाटलं नाही तरीही चालेल. फक्त मिक्सरच्या भांड्यात थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. आता फांदभाजी चिरून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून चिरून त्यामध्ये आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं ह्याचा ठेचा घालून घेतलेला आहे. 2 चमचे सफेद तीळ घालायचे आहेत. सफेद तीळ घातल्यानंतर ओवा घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला चोळून घ्यायचा आहे हातावरती आणि मगच घालायचा आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. आणखीही काही पदार्थ घालायचे आहेत, ते आहेत आपल्या घरातले मसाले. हळद घालून घ्यायची, लाल तिखट घालायचा, कांदा लसूण मसाला घालायचा मैत्रिणींनो, म्हणजे चव अप्रतिम येते. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पानांना चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे ही पानं थोडीशी आपल्याला खाताना चिकट लागतात. तुम्ही असंच पान खाऊन बघा, ते थोडंसं चिकट असतं. आता भरपूर प्रमाणात आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. 1 मोठा लिंबू आहे, तो रस पिळून घ्यायचा आहे. बी गेली तर काढून घ्यायचा आहे. आता रस घातल्यानंतर लिंबाचा आपल्याला 1 मोठा चमचा गुळाची पावडर किंवा गूळ घालून तो सुद्धा आपल्या ह्या पानांना चोळून घ्यायचा आहे. फांदभाजी ही सगळ्यांना मिळत नाही मैत्रिणींनो, पण गावच्या ठिकाणी असतेच. आता त्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे. बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं किंवा तांदळाचं पीठही घालू शकता. आता हे पीठ
चोळून चोळून आपल्या भाजीला घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाण्याचा हापका घालून मळून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याच्या बनवायच्या आहेत वड्या, म्हणजे फान भाजीच्या वड्या. ह्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम असल्यामुळे आपल्या पोटाला थंडावा तर देतच, पण पोट साफ करण्यासाठी सुद्धा ही रेसिपी अगदी उत्तम आहे. आता छान मळून घेतल्यानंतर थोडंसं आपण त्यावरती तेलही घालायचं आहे, म्हणजे पिठाला छान चकाकी येते आणि आपल्या वड्या राठ होत नाही. असं लावून घ्यायचं आहे तेल आणि परत एकदा मळून घ्यायचं आहे. झालेलं आहे पहा मळून. ह्या रीते मळायचं आहे, अगदी पातळ मळायचं नाही पीठ. आणि त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे रोल. आता 3 भागामध्ये डिवाईड केलेलं आहे आणि त्याचे असे रोल करायचे आहे. रोल झाल्यानंतर आपण एक पाणी ठेवायचं आहे भांड्यामध्ये मोठ्या. त्यामध्ये चाळण उपडी घालायची. चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे पाठीमागून आणि त्यावरती हे रोल ठेवून द्यायचे आहेत. व्यवस्थित ठेवायचे, अगदी चिटकून ठेवायचे नाही, म्हणजे शिजल्यानंतर एकमेकाला चिकटणार नाही. कोणताही पदार्थ शिजला का थोडासा फुलला जातो. हे पहा, ठेवून झालेलं आहे आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटं ह्या वड्या तुम्ही शिजवून घ्यायच्या आहेत. पहा, त्याचा कलरही बदललेला आहे. ह्याचा अर्थ आपल्या वड्या शिजून तयार झालेल्या आहेत रोल. आता थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याचे काप करायचे आहेत. मैत्रिणींनो, सहजासहजी ही भाजी मिळत नाही, पण मिळाली तर नक्कीच करून खात जा. पावसाळ्यात तर नेहमीच मिळते, पण उन्हाळ्यात ही भाजी मिळत नाही. रानभाजी म्हटलं का पावसाळ्यातच फुलतात. शेताच्या कडाला रानामध्ये जाऊन आणलेली ही भाजी आता त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत. आणि जशा तुम्ही कोथिंबीर वडी म्हणा, आळू वडी म्हणा, त्याचप्रमाणे तुम्हाला छान अशा परतून घ्यायच्या आहेत. परतून घेतल्यानंतर तुम्ही तळूनही घेऊ शकता तेलामध्ये, पण तुम्ही तेल जर कमी खात असाल तर छान अशा तव्यावरती सुद्धा खरपूस भाजून घेऊ शकता. आता ह्याप्रमाणे आपण करून घेतलेल्या ह्या वड्या तुम्हाला जर आवडल्या असेल तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. खरपूस भाजून घेतलेल्या वड्या आमच्या घरात तर इतक्या आवडल्या का सगळ्यांनी तारीफच केली, कारण कधी खाल्ल्या नव्हत्या, पहिल्यांदाच करून पाहिल्या, पण अगदी भन्नाट झाल्या. त्यातली गुळाची आणि लिंबाची चव अप्रतिम लागली. आता सगळ्या ह्या वड्या आपण ह्याचप्रमाणे तव्यावरती खरपूस करून घेऊ आणि नंतर तुम्ही ह्या वड्या नुसत्याही खाऊ शकता किंवा जेवणाबरोबरही खाऊ शकता. ताटात वाढल्या तर ताटाची शोभा तर वाढेलच, पण जेवणाचीही तेवढीच रंगत वाढेल. मैत्रिणींनो, ह्या वड्या खरपूस आणि दाताखाली आल्या का त्याची टेस्टच वेगळी लागते. तुम्ही कधी खाल्ल्यात का? नसल्या खाल्ल्या
तर नक्कीच कधीतरी करून पहा, तुम्हाला ही पानं भेटली तर. आणि आपल्या शरीराला उपयोगी पडणारी ही भन्नाट रानमेवा लाख मोलाची रेसिपी आहे. बाय मैत्रिणो, भेटूया पुढच्या रेसिपीत. बाय.